शरीरातील उष्णता वाढली तर अनेक त्रास दिसू शकतात. जसं की अंगावर जास्त ताप येणं, डोकं गरम होणं, तोंडात फोड येणं, जळजळ, लघवीत जळजळ, पित्त वाढणं, त्वचेवर पुरळ येणं. यामुळे शरीरातील उष्णता संतुलित ठेवणं खूप गरजेचं आहे. यासाठी पुरेसं पाणी प्या. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे पुरेसं पाणी प्या. हे कसं मदत करतं? तर पाणी शरीर थंड ठेवतं, विषारी पदार्थ बाहेर टाकतं, शरीराचं तापमान नियंत्रित ठेवलं जातं. यासाठी काय करावं? तर दिवसाला किमान 2.5 ते 3 लिटर पाणी प्या. सकाळी उठल्यावर 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या. उन्हाळ्यात लिंबू पाणी किंवा ताक घ्या. थंड प्रवृत्तीचं अन्न खा. काही अन्नपदार्थ शरीराला नैसर्गिकरित्या थंड ठेवतात. उष्णता कमी करणारे पदार्थ खा. जसं की काकडी, कलिंगड, टरबूज, दही, ताक, नारळ पाणी, कोथिंबीर, पुदिना. हे पदार्थ शरीराला पित्त वाढू देत नाहीत आणि आपल्या शरीरात असणारी उष्णता कमी करायला मदत करतात. त्याचप्रमाणे मसालेदार आणि तळलेले पदार्थ कमी खा. जास्त तिखट, तेलकट आणि मसालेदार अन्नामुळे शरीरात उष्णता वाढते. यासाठी खूप तिखट पदार्थ, फास्ट फूड, तळलेले पदार्थ, जास्त चहा, कॉफी नक्कीच टाळा. त्याचप्रमाणे जंक फूडही टाळा. नारळ पाणी प्या. नारळ पाणी शरीर थंड ठेवण्यासाठी खूप उपयोगी आहे. नारळ पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते, शरीराला ऊर्जा मिळते आणि लघवीतील जळजळ कमी व्हायला मदत होते. तेव्हा दिवसातून एकदा नारळ पाणी नक्की घ्या. त्याचप्रमाणे ताक प्या. ताक हे आयुर्वेदात शरीर थंड ठेवण्यासाठी उत्तम पेय मानलं जातं. ते कसं घ्यावं? तर दह्याचं ताक करा. त्यात जिरेपूड आणि मीठ घाला. त्याचा छानसा मठ्ठा तयार करा आणि दुपारच्या वेळेस तुम्ही नक्कीच घेऊ शकता. हे आपलं पचन सुधारवतं आणि शरीरातील उष्णता कमी करतं. डोक्यावर थंड पाणी टाका किंवा अंघोळ करा. गरम हवामानात थंड किंवा कोमट पाण्याने अंघोळ केल्याने शरीर थंड राहतं. याचे फायदे म्हणजे शरीरातील तापमान कमी होतं, थकवा कमी होतो, डोकं हलकं वाटतं, पुरेशी झोप घ्या. झोप कमी झाल्यावर शरीरात उष्णता वाढते. यासाठी दररोज तुम्ही 7 ते 8 तास नक्कीच झोप घ्या. उशिरापर्यंत जागरण टाळा. तणाव कमी करा. त्याचप्रमाणे जास्त तणाव आणि चिंता यामुळे शरीरातील उष्णता वाढू लागते. यासाठी तुम्ही काय करू शकता? तर योग करा, प्राणायाम करा, ध्यान करा. हे मन शांत ठेवतं आणि शरीरातील उष्णता कमी करायला नक्कीच मदत करतं. त्याचप्रमाणे आयुर्वेदिक घरगुती उपायही करा. जसं की शरीर थंड ठेवण्यासाठी काही गोष्टी नक्की करा. जसं की गुळवेलचा काढा घ्या, शरीरातील उष्णता कमी करतं. आवळा पावडर किंवा रस घेतल्यावर पित्त कमी होतं. गुलकंद घ्या, दररोज 1 चमचा गुलकंद खाल्ल्यावरही शरीर थंड राहतं. उन्हात जास्त वेळ राहू नका. उन्हात जास्त वेळ जर राहिला तर आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते. यासाठी काय करावं? तर दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात जाणं शक्यतो टाळा. बाहेर जाताना टोपी किंवा छत्री वापरा. शरीरात उष्णता वाढल्याचं पहिलं लक्षण म्हणजे तोंडात फोड येणं, लघवीत जळजळ वाढणं, डोकं गरम होणं, त्वचेवर पुरळ येणं, पित्त वाढणं, थकवा, चिडचिड. ही लक्षणे दिसली तर शरीर थंड ठेवण्याचे उपाय करणं खूप गरजेचं आहे. हे आपण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे पुरेसं पाणी प्या, थंड प्रवृत्तीचं अन्न खा, तिखट, तेलकट पदार्थ कमी खा, नारळ पाणी प्या, ताक प्या आणि योग्य झोप घ्या. यामुळे शरीरातील उष्णता नैसर्गिकरित्या कमी करता येते. तेव्हा यासारख्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुमच्या शरीरातील उष्णता कमी होते आणि आपलं शरीर उन्हाळ्यामध्ये थंड राहण्यास नक्कीच मदत होते.